लाडसाहेब आहेत, चौडेसाहेब आले. कारण चौडेसाहेबांचं विजन चांगलं आहे की त्यांना वेगळ्या पद्धतीनं हे दगडी गटर काढून टाकून चांगलं करायचं, खाली फुटपाथच नाही करायचं. तर त्या अनुषंगाने आपण काम करू. आणि नाईक साहेब महापौरने जे तुम्हाला सांगितलं आहे ते फॉलो करा. मी तुम्हाला आज इथं गॅरंटी देतो, मला बाकी कुठली अपेक्षा नाही. तुम्ही जर लवकर काम केला, इन टाईम काम केला तर माझ्यातर्फे 25,000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला देतो. उलटा लोकांना अपेक्षा वेगळी असते, पण जर तुम्ही इन टाईम विदाउट त्रास. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तुकाराम मुंडे जे आयुक्त तत्कालीन आयुक्त होते ते जेव्हा इथे रुजू झाले नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून, त्यांनी एक नवीन पायंडा पाडला की जे काही कंत्राट म्हणजे 100 रुपयाचं कंत्राट जर असेल, कॉन्ट्रॅक्ट जे असेल त्या कामाचं कोणत्याही नागरी विकास कामांचं, ते 100 रुपयामध्येच केलं पाहिजे किंवा 100 रुपयाच्या खाली करण्यात येईल असा साधारणपणे पायंडा पडला. कारण की तीच नवी मुंबई महानगरपालिका आहे ज्या महानगरपालिकेमध्ये 100 रुपयाचं काम 120 रुपयालाही करण्यात आलेलं आहे. आणि तसं गोष्टी घडलेल्या आहेत. परंतु तुकाराम मुंडे जेव्हा आयुक्त म्हणून आले तेव्हा त्यांनी हा पायंडा नवीन पाडला गेला की त्यांनी 100 रुपयाचं काम एक तर 100 रुपयामध्ये करा किंवा 100 रुपयाच्या खाली करा. आता त्यांनी नवीन नियम म्हणा किंवा एक नागरिकांचे पैसे विनाकारांचे वाया जाऊ नये म्हणून त्यांनी हा पायंडा पाडला. तर आपण आता CBD बेलापूर विभागामध्ये उभा आहोत. CBDमध्ये प्रभाग क्रमांक 104मध्ये या ठिकाणी स्वर्गीय कुलवंत सिंधू उद्यान जे आहे त्या समोर, म्हणजे कॅमेरामॅनला सांगेल थोडं वळण्यासाठी, प्रेक्षकांना सांगतो की इथे जे मागे माझ्या तुम्ही बघता ते तुटलेला खड्डा आहे फुटपाथ, हा फुटपाथचं काम नवीन आता काढण्यात आलेलं आहे. आणि याचं भूमिपूजन काही दिवसापूर्वीच महापौरांनी त्यांच्या शुभहस्ते केलं. या कामाचा पाठपुरावा म्हणजे काम लवकरात लवकर व्हावं यासाठी जे स्थानिक नगरसेवक आहे डॉक्टर जयाजीनाथ, जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षप्रमुख पण आहे महानगरपालिकेमधले, नवी मुंबई महानगरपालिकेमधले, त्यांनी खूप अथक पाठपुरावा केला, प्रयत्न केले. आणि हे काम नागरी विकास काम जे आहे ते आता त्याचं भूमिपूजन झालेलं आहे, त्या कामाला प्रारंभ झालेला आहे. हे जे काम आहे म्हणजे हे जे आपण तुटलेलं जे गटार बघत आहोत, फुटपाथ बघत आहोत, सिडकोकालीन होतं हे इथून ही सुरुवात होणार आहे कामाला. ते थेट जे सेक्टर 6मधले HP गॅस आहे, HP गॅसपर्यंतचा फुटपाथ आहे, म्हणजे पूर्ण टोटल ह्याच्या अंतर्गत येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या कामाचं जेव्हा उद्घाटन होतं त्या कार्यक्रमाप्रसंगी महापौरांनी सांगितलं, संबंधित कंत्राटदारांनी जे हे काम घेतलं आहे त्या कंत्राटदाराला सांगितलं आहे की हे जे काम आहे ते खूपच चांगल्या पद्धतीने आणि विहित वेळेत करावं. त्याचप्रकारे थूकपट्टी लावण्याचं काम करू नये. त्याचप्रकारे स्थानिक नगरसेवक डॉक्टर जयाजीनाथ, ज्येष्ठ नगरसेवक आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि CBDचे सुद्धा, तर त्यांनी ही गोष्ट पण सांगितली की जर हे जे काम आहे संबंधित कंत्राटदाराने विहित वेळेमध्ये आणि चांगल्या गुणवत्तेने म्हणजे चांगल्या क्वालिटीने केलं, अर्थात त्याला ते क्वालिटी द्यावीच लागेल. कारण की CBD वासियांचं पण या कामावर लक्ष असेल, कारण की रोज पायी येणारे चालणारे CBDकर खूप असतात या फुटपाथवरून. तर चांगल्या प्रकारे केलं तर डॉक्टर नाथ यांनी म्हणजे स्थानिक नगरसेवकांनी सुद्धा त्या कंत्राटदाराला जर विहित वेळ काम पूर्ण केलं कंत्राटदारांनी आणि चांगल्या पद्धतीचं गुणवत्तेचं काम केलं तर डॉक्टरांनी जे नगरसेवक आहे स्थानिक नगरसेवक डॉक्टर जयाजीनाथ यांनी 25,000चं इनाम ठेवलेलं आहे. आणि महापौरांनी तर सांगितलंच आहे की माझं व्यक्तिगत लक्ष असेल, तर हे महापौरांनी व्यक्तिगत लक्ष असेल किंवा चांगल्या गुणवत्तेचं काम करावं. त्याचप्रकारे डॉक्टरांनी म्हणजे स्थानिक नगरसेवकांनी जयाजीनाथ यांनी सांगितलं कंत्राटदाराला की मी तुला विहित वेळेमध्ये काम गुणवत्तायुक्त काम केलं तर 25,000 रुपये बक्षीस देईल, असं का सांगितलं. तर याविषयी आपण डॉक्टर जयाजीनाथ यांना विचारलं तर त्यांनी आम्हाला ही प्रतिक्रिया दिली. कुलवंत सिंग उद्यानापासून ते HP गॅस एजन्सी आणि HP गॅस एजन्सी ते सेक्टर 4 या भाजी मार्केटकडे असं जोडणारा तो ऐश्वर्या हॉटेल समोरचा एक नाला आहे, कलवट होणार आहे. त्या कलवटमध्ये पाणी जावं आणि ते RCC वर्क आहे. RCC वर्क असल्यामुळं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम येता कामा नये. टॉप ऑफ दॅट गेल्या 7-8 वर्षापूर्वी सेक्टर 5मध्ये पाणी भरायचं, 4मध्ये पाणी भरायचं, 6मध्ये भरायचं. त्यावेळेला एक MECB ऑफिसजवळ आणि सेक्टर 5ला जोडणारे कलवट काढला, त्यातनं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. परंतु आता पुन्हा या 4-5 वर्षात पाणी भरू लागलं प्रत्येक पावसामुळे आणि सगळ्या दुकानात 2-2 फूट पाणी जायला लागलं. म्हणून गेल्या 2 वर्षापासून लगातार आयुक्तांच्या मागं लागून हे काम काढण्यासाठी प्रयत्न केला. पण वरून चकाचक असल्यामुळे लोकांना वाटायचं की काम करायची काही गरज नाही. आणि मग त्या ठिकाणी ज्यावेळेला 1 जूनला मी परदेशात असताना कतारला मी होतो आणि 1 जूनलाच तो स्लॅब कोसळला हायवेजवळचा आणि त्याच्यावर झाड पण पडलं त्यावर. आणि तो तुटल्यानंतर आजची गटरची कंडिशन सगळे दगडी गटर शिडकूनच 40 वर्षापूर्वी बनवलेले शिटी गटर आहे.
त्या गटरामध्ये दगडी बांधकामच आहे, त्यावेळेला काँक्रीटचे गटरचे नव्हते. त्यामुळं आता ठिसूळ होऊन त्या भिंती ते सगळी गटराचे दगडं आत पडतात. वरनं सुंदर आहे पण आतून सगळं चॉकअप आहे. ते झाल्यामुळं हे कॉम्प्लिकेटेड काम, हे बेसिक सीबीडीचं संपूर्ण पाणी त्या नाल्यातून जाणार आहे. त्या नाल्यातून पाणी जाणार असल्यामुळं त्याची लेवल चांगली असणं गरजेचं आहे. लेवल चांगली नाही झाली तर वाट लागेल, पुन्हा एवढा कोटी रुपये खर्च करून पाण्यात जाईल. त्याच्यात त्या कॉन्ट्रॅक्टरनं 3% बिलो काम घेतलेलं आहे. आता हे काम करत असताना प्रत्येकाला अपेक्षा असते, म्हणतो मला अपेक्षा कुठलीच नाही, मला चांगल्या कामाची अपेक्षा आहे. त्याच्यासाठी मी ॲज अ नगरसेवक म्हणून मी 25,000चं बक्षीस देतो, परंतु आपलं ते काम चांगलं व्हायला पाहिजे. ह्या अनुषंगाने मी त्याची प्राईज डिक्लेअर केली. आणि महापौरसुद्धा या वेळेत असं म्हणाले भाषणात की मी आज उद्घाटन करायला आलं असंच नाही, तर हे पाणी न थांबण्यासाठी त्याची लेवल, त्याची क्वालिटी, त्याचं सिमेंट, त्याचं स्लॅब चांगल्या क्वालिटीचं असावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तर हे माझ्या वार्डातच आहे आणि रस्त्यावरच आहे, असं नाही कुठले 4 किलोमीटर मला दूर जाऊन काम बघायचं आहे. मला काम रेग्युलर पाहता येते, रोज सकाळ संध्याकाळ मी पाहू शकतो. आणि मी बघण्यापेक्षा जे ज्युनियर इंजिनियर असतील, RCC कंट्रॅक्ट किंवा जे डेप्युटी इंजिनियर असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यांच्या निदर्शनास मी आणून देईन, भाऊ काय कामावर लक्ष ठेवा, हे खरं कॉम्प्लिकेटेड काम आहे. का कॉम्प्लिकेटेड आहे? अख्ख्या सीबीडीचं पाणी माझ्या वार्डातून बाहेर जातं. म्हणजे आउटगेट ऑफ सीबीडी ते वॉटर गटर, हे मेन गटर आहे. यातनं संपूर्ण सेक्टर 3, 4, 5, 6चं पाणी, 8चं पाणी, पावसाळ्याचं पाणी यातनं बाहेर जातं. तिथून हायवे क्रॉस करून ते अवध हॉटेल ते पंप हाऊस त्या बाजूला बाहेर पडतं. तर हे पाणी बाहेर नाही पडलं तर माझ्या नाहक सेक्टर 4, 5, 6च्या घरांना आणि दुकानांना त्रास होतो. आणि गेली मी आज 25व्या वर्ष, म्हणजे आता हे वर्ष होत आहे, 24 वर्ष मी या वार्डाचे नगरसेवकपद मी काम करतो. लोकांनी विश्वासानं दिलेलं आहे, त्या विश्वासानं काम व्हावं, त्या विश्वासानं काम मरावे पण कीर्तिरूपी उरावे. हे काम करत असताना माझ्या खिशातले 25,000 गेले, मला दुःख होणार नाही, माझ्या कष्टाचे पैसे देईन. म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टला सांगितलं माझे 25,000चं बक्षीस देतो, पण तू काम इन टाईम कर, क्वालिटी काम कर आणि रात्री काम कर. कारण हा मेन ट्रॅफिकचा रस्ता आहे, इथं कुठलाही त्रास होता कामा नये. तर तू दिवसा जर तुला करता येईल तेवढं कर, छोट्या मशिनी लावून. रात्री तुला स्लॅब टाकणं असेल, लेवलिंग करून घेणं असेल, इन सुपरविजन भारी लाईट लावता येतात, ते लाईट लावून तुम्ही काय करायचं ते करा. तर अशा प्रकारे डॉक्टर जयाजी नाथ जे स्थानिक नगरसेवक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे की नक्की त्यांनी बक्षीसरूपी का सांगितलं, की बक्षीस का ठेवलं आहे कंत्राटदारासाठी. आणि माझी एक CBD वासियांनासुद्धा एक आव्हान असेल की हे आपला रोजचा रहदारीचा रस्ता आहे, रहदारीचा फुटपाथ आहे. CBDतले सर्वात जास्त नागरिक म्हणजे रेल्वे स्टेशन येणारे, महामार्ग हायवेने एसटीने प्रवास करणारे सर्वात जास्त पायाने जातात, तर ह्याच फुटपाथवरून जातात. हे फुटपाथ ही व्यवस्थित प्रकारे व्हावं ही आपल्या प्रत्येक CBD वासीची जबाबदारी आहे. नगरसेवकांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे, प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडली आहे. कंत्राटदारही त्याची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडेल अशी अपेक्षा आपण बाळगू. कॅमेरा पर्सन प्रकाश धुपेसोबत मी सुदीप घोलप, पालिका प्रशासन, CBD बेलापूर, नवी मुंबई.